26 तारखेनंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। 26 तारखेनंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, त्यांनी ही माहिती दिली। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। तुम्हाला सांगतो 1500 रुपये जे आम्ही ठरवलेले आहेत ते कधी बंद होणार नाहीत। किंबहुना जेव्हा सरकारची आर्थिक ताकद वाढेल तेव्हा आम्ही जे बोललेलो आहे वचननाम्यामध्ये हे सगळं पूर्ण करणार। आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, आम्ही बोललो ते करणार। ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। त्यामुळे विरोधकांना आता कुछ काय कामधंदा आहे का? आता ते आरोप करत बसतील, त्यांना आरोप करू दे, आम्ही काम करतो, आम्ही कामाने उत्तर देऊ। विरोधक काय करतात त्यांना करू दे, आता त्यांची सगळ्यांची बोलती बंद झाली आहे, त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत, आम्ही काम करू। लाडली बहन योजना ये जो हमने शुरू की है महायुति सरकार ने, वो कभी भी बंद नहीं होगी। और मैं इतना ही कहूँगा, सरकार ने जो वचननामा दिया है, जैसी जैसी सरकार की आर्थिक ताकत बढ़ती जाएगी वो हम पूरी करेंगे। पूरी जो वचननामा में जो हमने आश्वासन दिया है वो हम प्रिंटिंग मिस्टेक कहने वाले लोग नहीं हैं। हम जो जबान देते हैं वो उसको जबान को पूरा निभाने वाले लोग हैं। लोगों ने हमारी साथ दी हुई है। हम जनता की 2.5 लाखाच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे, 2.5 लाखाच्या आतल्या ज्या 2.5 लाखाचं ज्यांचं उत्पादन आहे अशा महिलांनाच भेटणारी योजना, असं काही सुरू आहे का? तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून ह्या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत। आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत। आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून, त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार। म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये। मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल। 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला, जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे, त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधून मिळतोय, तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। तर लाडक्या बहिणींनो, या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता 26 तारखेपासून येणार अशी बातमी काही न्यूज चॅनल अथवा पोर्टलवरती प्रसिद्ध झाली आहे। परंतु याबद्दल कुठल्याही प्रकारे महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत अपडेट देण्यात आलेले नाहीये। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे पैसे एप्रिल महिन्याच्या आत म्हणजेच की 30 एप्रिलच्या आधी महिलांच्या बँक खात्यावर जमा होतील असे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते। परंतु या हप्त्याबाबत 26 तारखेपासूनच पैसे येणार हे अजून कुठल्याही प्रकारे सांगण्यात आलेलं नाहीये। तसेच आता 26 तारखेचा निम्मा दिवस देखील गेलेला आहे, अजूनही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेअंतर्गत पैसे जमा झालेले नाहीयेत। म्हणूनच ही जी बातमी आहे 26 तारखेपासूनची ही जुनी कुठली तरी बातमी आहे आणि याचा फॅक्ट चेक केला असता हे मागील 2 महिन्यांपूर्वी 26 तारखेला जे लाडक्या बहिणींना पैसे आले होते ती बातमी करण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता अजूनही महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेला नाहीये। तो उद्यापासून अथवा परवापासून जमा होईल का असा देखील प्रश्न आहे, कारण अजून याबद्दल कुठलीही अपडेट देण्यात आलेली नाहीये। ज्यावेळी आपल्याला याबद्दल अपडेट येणार आहे त्यावेळी आपल्या चॅनलवर याचा पुराव्यासह माहिती देण्यात येते। दरवेळीप्रमाणे तुम्हाला माहिती आहेच, त्यामुळे तुम्ही देखील 26 तारखेपासून म्हणजे आजपासूनच योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला आज पैसे येणार नाहीत, कारण अजूनही योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारचा निधी वितरित केलेला नाहीये। म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज पैसे आलेत का नाही हे आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता। तसेच अशाच खोट्या माहितींवर तुम्ही विश्वास ठेवू नका। ज्यावेळी पैसे जमा होणार आहेत त्यावेळी तुम्हाला पुराव्यासह आपल्या चॅनलवर माहिती मिळणार आहे। त्यामुळे आपल्या हक्काचा मराठी हायटेक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच हे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून लाडक्या बहिणींना खोटी माहिती मिळणार नाही। आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।